फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल। तर आज मी बनवणार होते केक, म्हणजे जे काय घरी मिळतं त्याच्यामध्येच बनवणार होते। तर चला मग पाहूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका मध्ये। तर चला पाहूया। तर इथे घेतलेला आहे मी ताक अर्धी वाटी, तुमच्याकडे दही असेल तर दही वापरू शकता तुम्ही। त्यानंतर घातली होती अर्धी वाटी पिठी साखर, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर घालायचे थोडंसं तेल आणि थोडंसं तूप। तर तुमच्याकडे तुम्हाला वाटत असेल तूप जास्त घालावं तर तूप घाला, तुम्ही तेल स्किप करू शकता। आणि ते सर्व मिक्स केल्यानंतर इथे मैदा घेतला होता चाळून। तर हा मैदा मी एक वाटी घेतला होता, सेम एकाच वाटीचं प्रमाण आहे पूर्ण। तर एक वाटी मैदा घेतला आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं। आता हे थोडंसं घट्ट होईल, त्यामुळे आपल्याला दूध तर लागणारच आहे, पण दूध जरा थोडंसं थंड पाहिजे होतं आपल्याला। तर ते मिक्स होतं आहे तोपर्यंत इथे मी ज्याच्यामध्ये आपल्याला केक तयार करायचा होता ते भांडं तयार करून घेते। त्याच्यात तूप लावलं आणि वरतून थोडंसं मैदा म्हणजे टाकून घेतलेला। तर ते झालं इथे मी। त्यानंतर त्या मिश्रणाला थोडंसं घट्ट झालं तर ते पातळ करायचं होतं, म्हणून मी इथं थोडंसं दूध वापरलं। तर अर्धी वाटी दूध लागलं मला याला पातळ करण्यासाठी। आणि याला एक मी 5 मिनटं कंटिन्यू हलवत होते, तर त्याशिवाय हे काही व्यवस्थित होणारच नव्हतं। तर हे व्यवस्थित हलवून झालं की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे इनो। तर इनो ही अर्धा घातलेला आहे मी, अर्धी पुडी। आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित परत अजून 2 मिनटं हलवून घेत आहे। आणि हे होत आहे तोपर्यंत याच्या आधीच मी कढई ठेवली होती प्रीहीट होण्यासाठी। तर त्या कढईमध्ये आता आपल्याला हे केक टाकून घ्यायचं आहे। तर ज्या भांडं आपल्या तयार केलेलं होतं त्या भांड्यात हे मिश्रण टाकून घेते आणि त्यानंतर 15 ते 20 मिनटं आपल्याला केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। वरतून थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आपण। तर हे बघा प्रीहीट झालेली आहे कढई। त्यानंतर आता याला 15 ते 20 मिनटं ठेवते आणि नंतर चेक करते। तर 15-20 मिनटं झाले तर आता चेक करते। तर फुगला तर आहे, पण बेक अजून काही झालेला नाही आहे, याला अजून 10 ते 15 मिनटं तरी लागतात। पण आता बघते मी 15 मिनटांनंतर। तर हे बघा व्यवस्थित बेक झालेला आहे आमचा केक। हा असा चाकू घालून बघितला तर सगळा सॉफ्ट होता आणि असं काही ओलं वगैरे निघलेलं नव्हतं। तर म्हटलं केक झाला आहे। आणि हे बघा किती व्यवस्थित आणि किती छान फुगलेला आहे केक। कट करून पण दाखवते, गरम गरमच काढलेला आणि निघाला पण केक वगैरे खाल्ला सगळ्यांनी। आणि नंतर आम्ही गेलो काकीच्या घरी। तर काकीनं नवीन फ्रीज आणलेलं होतं। तर त्याचं असं झालं की एक पाय पुढे होता आणि एक पाय मागे होता। तर आम्ही कन्फ्यूज होतो, नक्की असंच असतं की काही चूक झालेली। आम्ही त्या म्हणजे जिथून आणलेला तर तिथून फ्रीज त्या दुकानदाराला फोन लावलेला, तर तो बोलला की नाही असंच असतं। तर म्हटलं ठीक आहे चला। तर केकची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।